नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आता आपला कॅप्रॉन 2 पर्यंत सर्व पूर्ण झालंय, बरोबर. कॅप्रॉन 2 चे ऍडमिशन पूर्ण झाले. आता आपल्या पुढे चॅलेंज आहे, आपल्या पुढे नेक्स्ट फेज आहे, ती म्हणजे कॅप्रॉन 3. ओके. आता तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्रॉन 3 साठी तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, की तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस ऍड करायचे, कोणते कोणते कॉलेजेस ऍड नाही करायचे, किंवा तुम्हाला काय काळजी घ्यायची कॅप्रॉन 3 चा ऑप्शन फॉर्म भरत असताना, आणि तुम्हाला नक्की ऍडमिशन घ्यायचंय कधी. ओके. आता कॅप्रॉन 1 झाला, 2 झाला, तुम्ही फक्त बेटरमेंटच करताय, आता ऍडमिशन तुम्हाला घ्यायचंय कधी, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपलं जे आता कॅप्रॉन 3 ची तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ती दोन पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार आहे. म्हणजे एक टाईप ए विद्यार्थ्यासाठी आणि एक टाईप बी विद्यार्थ्यासाठी. म्हणजे डायरेक्टली तुम्ही टाईप ए आणि टाईप बी सीईटीचं कन्सिडर करू नका. एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय की विद्यार्थी मित्रांनो, समजा काही असे विद्यार्थी असतील, ओके, की ज्यांना कॅप्रॉन 1 किंवा कॅप्रॉन 2 मध्ये कोणतं तरी एक कॉलेज मिळालंय. ओके. कॅप्रॉन 1 आणि कॅप्रॉन 2 मध्ये कोणतं तरी एक कॉलेज मिळालंय. भले तुम्हाला ते कॅप्रॉन 1 मधलं असो किंवा कॅप्रॉन 2 मधलं असो, किंवा दोन्ही पैकी कोणतं तरी एक असेल, किंवा दोन्ही राऊंड मध्ये मिळालं जर असेल, तर तुमच्याकडे असणार तर फक्त एक एक, बरोबर. जरी तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये मिळालं असेल तर तुमचं कॅप्रॉन 1 चं कॅन्सल झालं असेल, बरोबर. तर या पद्धतीने तुमच्याकडे आता सध्या फक्त एक कॉलेज असेल. तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे. आणि जे विद्यार्थी समजा अद्याप एकही त्यांना कॉलेज मिळलं नाही, कॅप्रॉन 1 मध्ये मिळलं नाही, कॅप्रॉन 2 मध्ये मिळलं नाही, आणि ते आता कॅप्रॉन 3 साठी अप्लाय होत आहेत, तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे. दोन वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आता ज्या विद्यार्थ्यांकडे कमीत कमी एक कॉलेज आहे, तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे, की विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं एक सेफ साईड तुमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त घाबरायचं नाही किंवा जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आता फक्त काय करायचंय, की समजा जे तुम्हाला कॉलेज मिळालंय, ओके, तर त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स काय आहेत तुमच्याकडे. ओके. आता त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स काय असतील, समजा तुम्ही जी लिस्ट ऑलरेडी फिल केली कॅप्रॉन 1 असो कॅप्रॉन 2 साठी, तर ती लिस्ट ऍज इट इज तुम्हाला इम्पोर्ट करायची आहे, बरोबर. आता तुम्ही जर लिस्ट व्यवस्थित बनवली असेल, किंवा समजा आपली काउन्सिलिंगचे स्टुडंट असेल, तर त्यांच्यासाठी माझं सांगणं असेल की डायरेक्टली लिस्ट तुम्ही इम्पोर्ट करा आणि सबमिट करा. कारण आपण लिस्टच अशा पद्धतीने बनवलेली आहे की ज्याच्यात तुमचे पहिले जे ऑप्शन असतील, म्हणजे समजा तुम्हाला 22 नंबरचा ऑप्शन जर लागला असेल, तर त्याच्यापेक्षा 21 नंबर तुमच्यासाठी कधी ऑप्टिमल असेल, तर त्या गोष्टीचा पूर्ण विचार करून आपण लिस्ट बनवली आहे. पण समजा काही विद्यार्थी असे असतील की ज्यांची लिस्ट बनवण्यामध्ये जम्बलिंग झाली असेल, तर त्यांच्यासाठी मी सांगतो तुम्ही एकदा कट ऑफ चेक करायचे. आपली कट ऑफ वाईज पीडीएफ येईल, म्हणजे की पीडीएफ आहे आपली कॅप्रॉन 1 साठी आहे, कॅप्रॉन 2 साठी आहे, ती चेक करायची. ओके. त्याच्यानंतर कॉलेजचे रिव्ह्यूज चेक करायचे तुम्हाला. आता रिव्ह्यूज घेताना कुणाकडनं रिव्ह्यूज घ्यायचे, समजा हॉनेस्ट रिव्ह्यू जे असतात, समजा तिथं शिकणारे सिनियर्स असो, तिथली फॅकल्टी असो वगैरे, यांच्याकडून तुम्हाला रिव्ह्यूज घ्यायचे, ना की समजा एनबीए कमिटी, नॅक ऍग्रिगेटेड या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. समजा या गोष्टी कॉलेजला का मिळतात, समजा त्यांचं कॅम्पस वगैरे या गोष्टीमुळे. पण आपल्याला मेन जे घेणं देणं आहे, आपण एवढा अट्टहास एवढा इंजिनिअरिंग मध्ये खर्च करतोय, ते कशासाठी करतोय, एक चांगली प्लेसमेंट मिळण्यासाठी, बरोबर. तर त्या गोष्टीचा आपल्याला कुठेतरी एक थोडक्यात विचार करायचा आहे, आणि त्यानुसार प्रायोरिटी ऑर्डर सेट करायची. आता ही लिस्ट बनवत असताना, ओके, सर्वप्रथम आता तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल करायला ज्यावेळेस कॉम्प्युटर लॅपटॉपवर बसतात, त्या अगोदर तुमच्याकडे लिस्ट प्रिपेअर असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की तुम्हाला समजा व्हीआयटी कॉलेजमध्ये समजा ईएनटीसी ब्रांच लागली. ओके. व्हीआयटी मध्ये ईएनटीसी लागली आणि तुम्हाला समजा कॅप्रॉन 3 साठी लिस्ट भरायची. आता त्या विद्यार्थ्यासाठी समजा व्हीआयटीचं ईएनटीसी त्याला लागलंय, तर त्याच्यानंतर त्यांनी झील कॉलेज वगैरे, ट्रिनिटी कॉलेज, तर हे ऍड करण्यात काही अर्थ आहे का, म्हणजे करूच नका. भले ते कॉलेज तुम्हाला सीएस ऑफर करत असो, बिलकुल ऍड करू नका. फक्त तुम्ही कॉलेज कोणते ऍड करणार, समजा व्हीआयटीचं आयटी तुम्ही ऍड करणार, व्हीआयटीचं एआयएमएल वगैरे ऍड करणार जर तुम्ही त्याच्यात कम्फर्टेबल असाल तर. त्याच्यानंतर व्हीआयटीचं सीएस ऍड करणार, पीआयसीटी साठी तुम्ही ट्राय करणार, पीआयसीटीचं ईएनटीसी, एआयएमएल, सीएसई, ओके, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ईसी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि त्यासोबत तुमचा फर्स्ट प्रेफरन्स असणार सीओटी सीएस. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला टॉप टू बॉटम अशी लिस्ट डिझाईन करायची की टॉपचं कॉलेज तुमचं हे सगळ्यात बेस्ट पाहिजे कॉलेज, आणि त्याच्यानंतर तुमच्या समजा तुम्हाला जो प्रेफरन्स अलॉट झालाय, तर त्याच्या वरचं कोणतं पाहिजे. समजा व्हीआयटीचं ईएनटीसी जर लागलं असेल, तर व्हीआयटीचं एआयएमएल वगैरे तिथं पाहिजे, किंवा समजा तुम्हाला व्हीआयटीचं जर आयटी लागलं असेल, ओके, आता तुम्हाला व्यवस्थित समजेल की व्हीआयटीचं जर आयटी लागला असेल समजा 22 नंबरला, तर 21 नंबरला तुमचं पाहिजे व्हीआयटीचं कॉम्प्युटर. ओके. तर व्हीआयटीच्या बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत एआयएमएल, ते ऍड करण्यात पण काही सेन्स नाही. तुमचं नंतर टार्गेट फक्त पाहिजे व्हीआयटीचं कॉम्प्युटर, आणि त्याचबरोबर पीआयसीटी आणि सीओटी जर तुम्हाला समजा पुणे रिजन मध्ये ऍडमिशन हवं असेल तर. आणि समजा तुम्हाला जर मुंबई रिजन मध्ये जर चालणार असेल, तर ऑफकोर्स व्हीजेटीआय, एसपीआयटी हे तुमच्या लिस्टमध्ये ऍड पाहिजे, बरोबर, कारण ते तुमच्यासाठी कधी प्रेफरेबल असेल.
बरोबर. त्यासोबत तुम्ही बाकीच्या कॉलेजचा विचार करणं सोडून द्या. म्हणजे लिस्ट मोठी बनल याचा तुम्ही विचार करू नका. लिस्ट आपली ऑप्टिमल कशी बनल, की आपल्याला बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस कसे मिळेल, तर याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता काळजी कोणती घ्यायची तुमच्यासाठी सांगतो, की नजर चुकीने किंवा एक नजर चुकीने तुमच्याकडून कोणतं असं खालच्या लेवलचं कॉलेज त्याच्यामध्ये येणार नाही, जेणेकरून काय होईल तुम्हाला ते डायरेक्टली लागून जाईल. आणि दुसरी एक महत्वाची तुम्हाला काळजी घ्यायची म्हणजे समजा पहिल्या सहा प्रेफरन्सेस व्यवस्थित द्यायच्यात. आता ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, ओके, चांगले म्हणजे पहिल्या 6 मध्ये त्यांना लागू शकते, तर अशा मुलांनी समजा ते पहिल्या 6 मध्ये जर त्यांना एखादा अलॉट झालं तर पूर्व तयारी करून ठेवायची. फीची असो, डॉक्युमेंटची असो, या सर्व गोष्टीची किंवा जाण्या येण्याची सुद्धा तयारी जी असो. कारण आपल्याकडे ऍडमिशन घ्यायला फक्त 3 दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो. आता समजा विचार करा की समजा एखाद्या मुलाला पीआयसीटी कॉलेज लागले. आता ऑफकोर्स समजा पीआयसीटीचा काय सीएसचा प्रेफरन्स असेल तर तुमच्या पहिल्या 6 मध्ये येणार आहे कॅप्रॉन 3 साठी, बरोबर. कारण त्याच्यावर तुम्ही टाकणार तरी काय तर सीओईपी टाकू शकता, पण सीओईपी समजा टेक ब्रांचेस तुम्हाला घ्यायचे असतील तर त्या टाकू शकता. पण पहिल्या 6 मध्ये सीओईपी सीएस तुम्हाला येणार आहे आणि समजा तुम्हाला ते अलॉट झालं तर तुम्हाला तिथं घेणं गरजेचं आहे. पण समजा विद्यार्थी असतील 600-700 किलोमीटर वरनं, समजा नागपूर असेल, अमरावती असेल, तर इथून जर त्यांना यायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना राहायची सोय पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर ट्रेनचे वगैरे काय ट्रॅव्हल्सचे वगैरे तिकीट जे असतील ते तुम्ही अगोदरच कन्फर्म करून ठेवा. ओके, तिकीट एकदा कॅन्सल करता येऊ शकतं आणि पुन्हा ते आपण तिकीट घेऊ पण शकतो. समजा कशाचं तिकीट, ट्रेन वगैरेचं तिकीट. पण एकदा जे आपलं ऍडमिशन आहे हे जर कॅन्सल झालं तर पुन्हा तुम्ही कॅप्रॉन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. त्याच्यामुळे या गोष्टीची खबरदारी घ्यायची. किंवा डायरेक्ट अलॉटमेंटच्या दिवशीच तुम्ही समजा पुण्यात तुमचे नातेवाईक असतील वगैरे तुम्ही राहू शकता. त्याबरोबर बरेचसे पीजी असतात, बरेचसे लॉज असतात, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि तुमचं ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. या गोष्टीत बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल पहिल्या 6 मधलं जर तुम्हाला लागलं असेल किंवा ऍडमिशन जर घ्यायचं असेल तुम्हाला ऑटोक्लिक जर झालं असेल तर हलगर्जीपणा बिलकुल करायचं नाही. कारण 3 दिवस आहेत, कधी 3 दिवस निघून जातात आपलं फक्त घ्यायचं की नको या विचारामध्ये, तर ते समजत पण नाही. आणि येताना समजा ऍडमिशनला येताना समजा आपण तुम्हाला वेळोवेळी सांगू की कोणत्या गोष्टी आणायच्यात. जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही सीईटी साठी अपलोड केले ते कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस, तेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्यात 3-3, 4-4 प्रत हे झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईजचे फोटो, या सर्व गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या. त्यासोबत तुमची फीज जी असेल, आता फीज तुम्हाला समजेल की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती असेल. ओके, यापूर्वी आपण व्हिडिओ बनवला आहे फीज स्ट्रक्चरवर, फीज कॅल्क्युलेशन आपण फॉर्म्युला विद्यार्थ्याला प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून तुम्ही त्यांची फीज कॅल्क्युलेट करू शकता. त्याचबरोबर कॉलेजचे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करा. ओके, तुम्हाला जे कॉलेज लागले त्या वेबसाईटच्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं डिटेल फी स्ट्रक्चर समजेल. ओके, डिटेल फी स्ट्रक्चर समजेल आणि त्यानुसार तुम्हाला फी द्यायची. त्याच्यानंतर कॉलेज फी कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करताय, म्हणजे बँक रिसिप्ट बीआरच्या माध्यमातून करताय किंवा चेकच्या माध्यमातून करताय किंवा युपीआय पेमेंट तिथं अलाउड आहे, त्याच्यानंतर बँक ट्रान्सफर अलाउड आहे, नक्की त्या गोष्टीची तुम्ही माहिती. आता प्रत्येक कॉलेजचं फीचं जे असतं, ओके, फीज रिकव्हरी करतात मुलांकडनं, तर ते वेगवेगळी सिस्टम असते. त्याच्यामुळे तुमची काय असेल ते अप्रोप्रिएट तुमच्या कॉलेजनुसार त्याची पूर्व तयारी करा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी येऊन गोंधळ उडू नये. ओके, आणि कॉलेजवाल्यांना काही लागत नाही तुमचं ऍडमिशन कॅन्सल पडलं, पण तुम्हाला ते खूप मोठं असतं तुमच्यासाठी ऍडमिशन कॅन्सल होणं. ओके, तर त्याच्यामुळे या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा आणि व्यवस्थित असं तुम्ही या कॅप्रॉन 3 ला सामोरं जा, जेणेकरून तुम्हाला लागलेल्या कॉलेजपेक्षा अजूनही बेटर कॉलेज मिळेल किंवा लागलेलं कॉलेज तरी ऍटलीस्ट तुमच्याकडे राहील आणि तुम्ही त्याचं ऍडमिशन घेऊ शकता. आता आपण विचार करूया सेकंड केसच्या मुलांसाठी. आता सेकंड केस म्हणजे काय, तर तुम्हाला अद्याप एखादं कॉलेजच अलॉट झालं नाही. ओके, फर्स्ट मध्ये नाही झालं, सेकंड मध्ये नाही झालं, आता तुम्ही थर्ड साठी अपेअर होता, थर्ड राऊंड साठी. पण या विद्यार्थ्यांनी काय करायचं, भले आता यांना किती पर्सेंटेज चांगले असू दे, एक थोडेसे चान्स कुठेतरी कमी झाले त्यांना चांगलं कॉलेज मिळण्याचे. जे चान्स कॅप्रॉन 1 मध्ये असतात तुम्हाला कॉलेज मिळण्याचे, ते कॅप्रॉन 2 मध्ये कमी होतात आणि त्याच्यापेक्षाही कमी होतात कॅप्रॉन 3 मध्ये. आता हे का कमी होतात, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर बरेचसे विद्यार्थी कॅप्रॉन 1 मध्ये ऍडमिशन घेतात, कॅप्रॉन 2 मध्ये ऍडमिशन येतात आणि त्याच्यानंतर जी वॅकन्सी असते, जे शिल्लक वॅकन्सी असतात ते कुठेतरी कमी असतात आणि त्याच्यानंतर बरेचशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी सुद्धा ट्राय केलेलं असतं, त्याच्यामुळे एक कुठेतरी चान्सेस कमी झालेले असतात. आता याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, ठीक आहे, असं नाही की तुम्हाला कॉलेज मिळणार नाही, तुम्हाला कॉलेज मिळणार, पण आता चान्सेस कमी झाले. त्याच्यामुळे तुमच्याकडे पूर्व तयारी किंवा बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. आता बॅकअप प्लॅन कसा, तर समजा एक स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला लिस्ट. मी या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं की तुमचं लिस्ट स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. तर विचार करा, पहिले जे 6 प्रेफरन्सेस आहेत ते असे टाका की तुम्हाला अलॉट होणार नाहीत, बरोबर. म्हणजे तुमचं ऑटो फ्रीज पासून तर तुम्ही अवॉइड झाले. त्याच्यानंतर मेन टास्क आपला चालू होतो की आपल्या पर्सेंटाईलवर असणारे कॉलेजेस आणि आपण इंटरेस्टेड असलेले कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे. आता लिस्ट किती मोठी होऊ द्या, काही फरक पडणार नाही. ऍटमोस्ट आपण 300 प्रेफरन्सेस ऍड करतो. त्याच्यामुळे असं नाही की बाबा 100च्या वर गेली किंवा 150च्या वर गेली मग मला प्रायोरिटी समजा ऑर्डर कशी काय वगैरे, या गोष्टीची काळजी करू नका. आता कसा ऑप्शन फॉर्म भरायचा हेही आपण एक्सप्लेन केलंय, एकदम शॉर्ट ट्रिक एक्सप्लेन केली आहे, जेणेकरून तुम्ही फक्त कॉपी पेस्ट केलं
म्हणजे जो चॉईस कोड असतो तो कॉपी पेस्ट केला की तुम्हाला डायरेक्टली ते कॉलेज ऍड करता येणार नाही. त्याच्यामुळे ट्रॅडिशनल वेने तुम्ही फॉर्म भरू नका, मॉडर्न वेने फॉर्म भरा. तो कसा भरायचा आहे ते आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पहा. मी व्हिडिओमध्ये एका डेमो स्टुडंटचा फॉर्म तुम्हाला भरून दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरा. आता महत्वाचं म्हणजे काय, जी सेकंड स्टेप आहे आपली, सेकंड स्टेप म्हणजे काय, तुमच्या पर्सेंटाईलवर असणारे कॉलेज. आता तुम्हाला कसं समजणार तुमच्या पर्सेंटाईलवर कोणते कॉलेज आहेत किंवा कोणतं कॉलेज माझ्यासाठी चांगलं आहे? त्यासाठी आपल्या काउन्सिलिंगचा तुम्ही हेल्प घ्या. ओके, आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या ठिकाणी जा, अप्रोप्रिएट काय असेल ते चार्जेस पे करा आणि काउन्सिलिंगला एनरोल व्हा. आपले टॉप काउन्सिलर तुम्हाला नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये हेल्प करतील आणि तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर एक चांगलं कॉलेज मिळवून देण्याची आम्ही हमी देतो. ओके, आता त्याच्यानंतर समजा तुमच्याकडे तर कॅपराउंड 2 ची समजा हे असेल, कॅपराउंड 2 चा कट ऑफ असेल, कट ऑफची पीडीएफ असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करायचं. सर्वप्रथम तुम्ही कॉलेज शॉर्टलिस्ट करायचे, नंतर कट ऑफ चेक करायचा आहे, त्याच्या सर्व गोष्टी चेक करायच्या, त्याचे रिव्ह्यू चेक करायचे आणि त्याच्यानुसार त्यांना प्रायोरिटी ऑर्डरवर सेट करायचंय. ओके, आता हे सेट करत असताना त्याच्या महत्वाच्या गोष्टीवर कोणते फोकस करायचे, त्याची प्लेसमेंट, फॅकल्टी, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर या गोष्टीवरही त्याची प्रायोरिटी डिपेंड करते. तर तुम्ही या गोष्टीची प्रायोरिटी चेक करा आणि बरेच कॉलेज ऍड करा जे तुमच्या पर्सेंटाईलवर आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी घेण्यात इच्छुक आहात. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही असे कॉलेज ऍड करा की जे तुमच्या पर्सेंटेज पेक्षा कमी आहेत. ओके, ते तुमच्या लिस्टमध्ये असू द्या. ते का असू द्या, कारण समजा यदा कदाचित समजा मेरिट जर वाढलं तर तुम्हाला एक कॅपराउंड 3 मध्ये कोणतं तरी कॉलेज तरी अलॉट व्हावा या हेतूने ते कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असू द्या. आता हे झालं कोणासाठी, ज्यांच्यासाठी ठीकठाक पर्सेंटेज ज्यांना आहेत त्यांच्यासाठी. पण ज्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी पर्सेंटेज आहेत, अगदीच कमी म्हणजे 15, 20, 25 पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्यांना आहेत, तर त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी ही स्टेप फॉलो होते. बरोबर, पण त्याच्यासाठी चेंजेस काय येतात की समजा सीएसआयटीचा तुम्ही हट्ट करू नका. यापूर्वी मी व्हिडिओ बनवून सांगितलंय की का हट्ट करू नका. ओके, तरी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की एक अति खालच्या कॉलेजमध्ये तुम्ही सीएसआयटी जर केली तर तुमचा काही एक उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्ही कॉलेजला थोडंसं महत्व द्या. एक चांगल्या कॉलेजमधून, चांगल्या म्हणजे थोडक्यात एक रेप्युटेड कॉलेज आहे, म्हणजे थोडक्यात एक बरं कॉलेज आहे. म्हणजे आता लय काय तुम्हाला डायरेक्ट व्हीजेटीआय वगैरे नाही मिळणार, पण एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जर मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, या ब्रांचेसवर जर फोकस केला तर तो तुमच्यासाठी चांगला निर्णय होऊ शकतो ऍज कम्पेअर टू तुम्ही जर एकदम खालच्या कॉलेजमध्ये सीएसआयटी साठी करत असाल ट्राय, तर आत्ताच निर्णय चेंज करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी लिस्ट तुम्ही डिझाईन करा. ओके, सीएसआयटी साठी ट्राय करा, जिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता तिथपर्यंत तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यानंतर ऍज अ बॅकअप प्लॅन म्हणून या कॉलेजेसचे तुम्ही कोर ब्रांचेस ऍड करा. कोर ब्रांचेस म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे या कोर ब्रांचेस ऍड करा, जेणेकरून काय होईल की कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला कोणती तरी अलॉटमेंट होईल. आता ती अलॉटमेंट घ्यायची का नाही हे आपल्यावर डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट राऊंड साठी जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय का दुसऱ्या कोणत्या पद्धतीने स्पॉट राऊंडने, मॅनेजमेंटने वगैरे ऍडमिशन घ्यायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण कमीत कमी एक आपल्याला अलॉटमेंट झाली पाहिजे कॅपराउंड 3 मध्ये. तर त्या हेतूने तुम्ही फक्त काय करा, जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर हे कॉलेजेस किंवा या कोर ब्रांचेस तुम्ही ऍड करा. आणि नक्कीच मी तुम्हाला एक शुअरली सांगू शकतो की अति टायर 3 च्या पेक्षाही खालच्या लेवलच्या कॉलेजमध्ये तुम्ही सीएसआयटी करताय त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा टायर 2 च्या लेवलचे कॉलेजेस असतील किंवा पुण्यातले एक चांगल्या भागातले जर कॉलेजेस असतील तर त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही नक्कीच मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ब्रांचला प्रेफरन्स द्या. आणि फ्युचर आहे या ब्रांचमध्ये, असं नाही फ्युचर नाहीये. तुम्ही गव्हर्नमेंट सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करू शकता किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आणि तुम्ही प्लेसमेंट सुद्धा घेऊ शकता या ब्रांचमधून. ठीक आहे, थोड्याशा प्लेसमेंट कमी आहेत सीएसआयटीला, तर आत्ताच्या स्थितीला आपण जर कम्पेअर केलं तर प्लेसमेंट कमी आहेत. पण समजा यानंतर 4 वर्षांनी तुम्ही विचार करा की त्या ब्रांचेसच्या प्लेसमेंट सुद्धा वाढू शकतात किंवा सीएसआयटीच्या कमी होऊ शकतात. म्हणजे हे एक ठराविक नसतं. आता जे दिवस समजा 2012-13 समजा मेकॅनिकल सिव्हिल साठी होते ते आज नाहीयेत. ओके, आणि त्यावेळेस कॉम्प्युटर आयटी कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि आज कॉम्प्युटर आयटी साठी तुम्ही पाहताय एवढी कॉम्पिटिशन आहे. तर काही दिवसांनी हे चित्र उलट सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि व्यवस्थित कॅपराउंड 3 ला तुम्ही अपेअर व्हा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज फक्त चॅनलला सबस्क्राईब करून जा. आपण असेच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आणि होनेस्ट कंटेंट प्रोव्हाइड करत राहू.